आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. स्वानंदी, एक बात सच सच बताना, तू सच में प्रेग्नेंट थी क्या? फातिमा, काही काय बडबडतेस ग तू? आणि मला सगळ्या मुलींची नावं सांग, कोण काय बोलतं स्वानंदी बद्दल ते. हाँ, तुझे सबकी लिस्ट दूं क्या? वैसे तो बहुत सारी लड़कियां बोल रही थी, इसलिए मैं सुन रही थी कि आखिर माजरा क्या है. लेकिन अभी आगे से नहीं सुनूंगी तुम्हारी बातें. खुश? मी पण आले. ग स्वानंदी, बघायला हवं तुझ्याबद्दल कोण अफवा पसरवतंय ते. आता आपल्यासाठी काय महत्वाचं आहे? आपल्याला आपला गुन्हेगार शोधणं जास्त महत्वाचं आहे. नको बाकीच्यांकडे लक्ष देऊ. आधी हे बघूयात. सरपंच? स्वानंदी, अगं हा तोच नालायक सरपंच आहे ना? अगं त्याच कॉरिडॉर मध्ये जाताना मणी सरांनी सरपंचला पकडलंय. हा काय करत होता तुमच्या ऑफिसच्या पार्टीमध्ये? सरपंच. ओ मणी सर, सांगा की आपली घट्ट मैत्री की नाही? हा जेसी, याला ऑफिसच्या पार्टीमध्ये यायचं होतं, पण याला दारावरूनच हाकलून लावला होता. मनी सरांनी हाकललं होतं याला, पण नंतर याने काहीतरी कारस्थान केलं आणि हा पार्टीमध्ये आला होता आत. स्वानंदी, तुला काय वाटतं की तुझ्यासोबत जे घडले त्यात भोईर खानदानाची वाहणारी सून तू ही थेर खपवून नाही घेणार. मी नाही, लई सूट दिली तुला. आता यापुढं परपुरुषाच्या वाऱ्याला जरी उभी राहिली ना, तर तुझं घरदार वाऱ्यावर येईल एवढं ध्यानात ठेव. वाटतंय मला खात्री आहे, हा नालायक सरपंच कुठल्याही थराला जाऊ शकतो. याआधी मी त्याला लग्नासाठी स्पष्ट नकार दिला होता, तरी त्याने अख्ख्या गावात आमच्या लग्नाचे होर्डिंग लावले. अख्खं गाव रंगवायला काढलं होतं त्याने. ऍक्च्युअली स्वानंदी, तुझ्यासोबत अतिप्रसंग करायचा सगळ्यात जास्त मोटिव्ह ह्याच्याकडे होतं. ठरलं मग, स्वानंदी ह्या सरपंचाला पकडायचं, तेही वेगळ्या पद्धतीने. म्हणजे? अगं म्हणजे ह्याने जर का केलं असेल ना, तर तो अलर्ट असणार स्वानंदी. आणि शिवाय तुला गावात जायला परमिशन नाहीये ग. मी एक काम करते स्वानंदी, मी रिपोर्टर म्हणून तुझ्या गावात जाते आणि बोलण्यातून त्याच्याकडून सगळं सत्य बाहेर काढते. तू बरोबर बोलतेय जेसी. अरविंदच्या बाबतीत जे घडलं ते सरपंचाच्या बाबतीत घडायला नको. त्याला जर कळलं की आपण त्याच्या मागावर आहोत, तर तो गायब होईल. आणि तो नुसता गायबच होणार नाही, तो माझं जगणं मुश्किल करेल. तू म्हणतीये तसंच करूयात आपण. हे बघ, हे माझ्यासाठी खूप डिफिकल्ट काम नाहीये. फार तर 2 दिवस लागतील स्वानंदी मला. स्वानंदी, आणि डोंट वरी, जे काय होईल मी तुला कॉल करून अपडेट करत राहील त्या गोष्टीचं. अगं जेसी, लगेच काय सामान भरायला निघालीस? अगं आधी आपण बसून बोलूयात की. स्वानंदी, अगं अजून काय बोलणार होतो आपण? हे बघ स्वानंदी,
जेवढा उशीर करू ना तेवढे ह्या गोष्टी कॉम्प्लिकेटेड होत जातील. आणि हे बघ स्वानंदी, मी पत्रकार आहे, मी ह्या आधी असे केसेस हँडल केलेले आहेत, त्यामुळे डोंट वरी. मी त्या नालायक सरपंचाला ना घेऊनच येते बघ इकडे. अगं पण हे बघ स्वानंदी, स्वानंदी मी एक पत्रकार आहे. लोकांना न्याय मिळवून द्यायचं हेच माझं काम आहे. आणि लोकांना न्याय मिळवून देताना मी माझ्या जीवाचीही पर्वा नाही करत. आणि आता तर प्रश्न माझ्या जवळच्या मैत्रिणीचा आहे ग. माझ्या जवळच्या मैत्रिणीला न्याय मिळवून द्यायची वेळ आली आहे. स्वानंदी, जोवर तुला न्याय मिळत नाही ना तोवर माझ्या आयुष्याचं ध्येय हेच असणार आहे. मी खूप नशीबवान आहे, मला तुझ्यासारखी एवढी काळजी करणारी मैत्रीण भेटली. हे बघ, तू तिकडे जातीयस पण स्वतःची काळजी घे, स्वतःच्या जीवाला जग. मी आलेच चेंज करू. मणीला मानलं पाहिजे, एवढ्या मोठ्या अपघातानंतर सुद्धा ना केवळ इच्छाशक्तीच्या बळावर तो फास्ट रिकव्हर होतोय. खऱ्या अर्थानं फायटर आहे. मला खरंच त्याचं कौतुक वाटतं. मला नका सांगू त्याचं कौतुक. त्याच्या दिमतीला 1000 नोकर ठेवलेत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर. 1000 नोकर? तुम्हाला खरंच समोरचं दिसत नाहीये का बघण्याची इच्छा नाहीये? दिमतीला नोकर देऊन सुद्धा स्वतःचं काम स्वतः करण्यासाठी हा मुलगा धडपडतोय. मणी आहे म्हणून ठीक आहे, त्याच्या ठिकाणी दुसरा एखादा मुलगा असता ना तर आई ग करत बेडवरच पडून राहिला असता. साधा साहेब, मणी साहेबांसाठी खिचडी घेऊन चाललोय. ठीक आहे. हे बघ, नुसतं देऊन परत येऊ नकोस. तो नीट खातोय की नाही ते बघ, औषधं घेतोय की नाही ते बघ. आणि फिजिओथेरपिस्ट येतोय ना? हो साहेब. ठीक आहे, घेऊन जा. आपल्या घरात चांगलं चाललंय. हा म्हणजे उलटाच व्यवहार चालू आहे. आपल्या कामासाठी पगार देऊन ठेवलेल्या नोकरांच्या दिमतीला नोकर काय, सरपोतदारांच्या किचन मधनं खिचडी जाते काय. वा, छान चाललंय. नोकर माणसं कितीही आवडीची असली तरी ज्याला त्याला त्याच्याच पायरीने वागवावं. पायातली चप्पल पायातच असलेली बरी.